नमस्कार मित्रांनो, इक्विटी इंडिया प्रो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचे स्वागत करतो. आज संडे 22 डिसेंबर 2024. आज आपण निफ्टीचं विश्लेषण करणार आहोत. निफ्टी साधारण कुठल्या लेवलपर्यंत खाली येईल किंवा वर जाईल हे आपण आता पाहूयात. त्याचे लेवल्स काय काय असतील. साधारण आपण मंथली, वीकली, डेली आणि आवरली चार्ट आता आपण पाहणार आहोत. तर डिस्क्लेमर एकदा तुम्ही बघून घ्यावा. कुठल्या प्रकारचं बाईंग सेलिंगचं रेकमेंडेशन या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देत नाही आहे. तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरशी सल्लामसलत करून तुम्ही याप्रमाणे निफ्टीमध्ये ट्रेड करू शकता. तर आता आपण या व्हिडिओमध्ये पुढे जाऊयात. तर मी ट्रेडिंग व्ह्यूवरती निफ्टीचा चार्ट आत्ता ओपन करत आहोत. निफ्टीचा चार्ट आपण बघण्याआधी लाईन चार्ट बघूयात. निफ्टीचा 1 डेचा लाईन चार्ट आपल्यासमोर आत्ता उघडलेला आहे. साधारण 1.52%ची त्याची मायनसमध्ये का 1 डेमध्ये दिसत होता लास्ट क्लोजिंग बेसिसवरती. त्याच्यानंतर 5 डेजचं बघूयात. 5 डेजमध्ये पण तो खाली चाललेला आहे. तर साधारण -4.75% हे पास्ट 5 डेजमध्ये त्याने गमावलेले आहेत. म्हणजे 24,500 तो खाली पडत तो आता 23,500पर्यंत आलेला दिसून येत आहे लाईन चार्टप्रमाणे. 1 मंथ बघितला तर 1 मंथमध्ये प्लसमध्ये निफ्टी दिसतो आहे. 0.34% एवढा प्लसमध्ये दिसतो आहे. 3 मंथ्समध्ये पण निफ्टी डाऊनमध्येच जाताना दिसून येत आहे. 26K त्याची जी 3 मंथची रॅली होती त्यानंतर तो आता खाली पोचलेला आहे. एक लो त्याने इथे मारला होता. साधारणपणे हा लो दिसतो आहे 23,350चा लो त्याचा दिसतो आहे. त्या लोपर्यंत शक्यता निफ्टीची येण्याची दिसते आहे लाईन चार्टप्रमाणे. 6 मंथ्स बघितला तर तो 0.7% अपमध्ये दिसतो आहे. 1 इयरचा आपण चार्ट बघितला तर तो साधारण 10% आपल्याला अपमध्ये दिसतो आहे. आणि बरोबर आता तो खालच्या लेवलला 23,532च्या लेवलला येऊन पोचलेला आहे. ही जर लेवल त्याने तोडली तर तो खाली डायरेक्ट सपोर्ट आहे त्याचा 22,530 आणि नंतर 22,055 हे 2 सपोर्ट त्याला दिसत आहेत. तर शक्यता असं वाटतं की इथनं निफ्टी वरती जाईल, कारण हा एक स्ट्रॉंग सपोर्ट निफ्टीला दिसून येतो आहे. 5 इयर्सची जो रॅली चार्ट बघितला लाईन चार्ट तर तो 94.34%चे रिटर्न्स निफ्टीने इन्व्हेस्टर्सना दिलेले दिसून येत आहेत. आता आपण कॅन्डलस्टिक चार्ट बघूयात. कॅन्डलस्टिकमध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा मंथली बघूयात चार्ट. मंथली चार्टप्रमाणे साधारण 3 महिन्याचे जर कॅन्डल्स पाहिल्यात तर तो 3 महिने तो खाली येताना दिसून येत आहे. एक मी वरती हायला मार्क केलेलं दिसत आहे. तिथे साधारण 26,100चा एक लेवल जी आहे टॉपची ती एक दिसून येते आहे. त्याच्यानंतर पुढच्या 2 ज्या खालच्या लेवल आहे त्या आपण आता मार्क करूयात. 3 महिन्यामध्ये तो लो आलेला आहे. फर्स्ट मागच्या 3 महिन्याची जर लेवल पाहिली तर ती 24,150. तर ही एक लेवल दिसते 24,100ची. त्याच्यानंतर वीकली चार्ट मंथली चार्टप्रमाणे तर साधारण या 1-2 लेवल आहेत. इथे साधारण स्ट्रॉंग सपोर्ट दिसत आहे, कारण इथनं एक मोठी विक दिसते ह्या कॅन्डलला, मंथली कॅन्डलला.
तर ह्या झोनमध्ये साधारण आपल्याला रिव्हर्सल दिसण्याची शक्यता, दाट शक्यता आहे. 21,300चा लो आपल्याला ह्या कॅन्डलप्रमाणे दिसतो आहे. आपण आता विकली चार्ट पाहूयात. विकली चार्टप्रमाणे सुद्धा एक मोठी कॅन्डल विकली इथं फॉर्म झालेली आहे आणि मागच्या जवळजवळ 4-5 कॅन्डल्स त्यांनी आत्ता खाल्लेल्या आहेत. डेली कॅन्डलप्रमाणे जर बघितलं तर साधारण डेली कॅन्डलमध्ये गेले 5 दिवसाचा आपण ट्रेंड बघितला मग अशी लाईन चार्टवर, त्याप्रमाणे आपण दिसतोय खाली आलेला. आणि मला असं वाटतं की या आसपास, या कॅन्डलच्या आसपास एक सपोर्ट आपल्याला दिसतोय 23,180चा. तिथे कदाचित एक रिव्हर्सल मिळण्याची शक्यता दिसत आहे, कारण डेली चार्टवरती हा बरोबर 200 मुव्हिंग ॲव्हरेजच्या एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजला टेकलेला आहे. आणि जेव्हा केव्हा त्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या इथं निफ्टी येतो तेव्हा तो बाउन्स घेतो. तर कदाचित एक बाउन्स इथे मिळण्याची दाट शक्यता आपल्याला दिसून येत आहे. आपण आता इंट्राडे आवरली चार्ट पाहूयात. आवरली चार्टप्रमाणे आपल्याला निफ्टीच्या निफ्टीने फिबोनाची पिव्होटचे सगळेच लेवल्स खालच्या सपोर्ट 1, सपोर्ट 2, सपोर्ट 3 तोडलेल्या दिसत आहेत या आठवड्याच्या. त्यामुळे खूप बेरिश आहे निफ्टी. आता मागच्या 3 आठवड्याच्या जर बघितल्या तर या लेवल्स आपल्याला दिसत आहेत. सपोर्ट 1 तोडलेला आहे, सपोर्ट 2 जो आहे तो पण त्यांनी तोडलेला आहे, आणि सपोर्ट 3 23,640 त्याच्या आसपास तो आत्ता तो आहे निफ्टी. तोही त्यांनी तोडलेला दिसून येत आहे. आणि जर आता पुढच्या लेवल्स बघितल्या तर डायरेक्ट आपल्याला खालच्या लेवल्स दिसत आहेत मागच्या म्हणजे महिन्यापूर्वीच्या. त्या आहेत 23,400, त्यानंतर 23,200 आणि त्यानंतर 23,000च्या. या 3 लेवल महत्त्वाच्या आहेत. इथे कदाचित जर खाली आला तर इथपर्यंत निफ्टी येण्याची दाट शक्यता आहे. पण 1 डे चार्टवरती तर रिव्हर्सल येईल असं वाटते, कारण तो तिथे 200 मुव्हिंग ॲव्हरेजच्या इथं आत्ता ट्रेड करताना आपल्याला दिसतो आहे. ते साधारणपणे मला असं वाटतं ह्या लेवल्स आपण ट्रेड करताना लक्षात ठेवाव्यात, आणि त्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची पोझिशन घ्यायची हे आपल्याला फायनान्शियल ॲडवायझरशी कन्सल्ट करून ठरवून मगच पुढचा निर्णय घ्यावा. तर मित्रांनो, हे निफ्टीचं विश्लेषण आपल्याला कसं वाटलं हे नक्की कॉमेंटद्वारे कळवा, आणि आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ नक्की बघा, आणि पूर्ण व्हिडिओ बघा, आणि आपल्या मित्रांबरोबर जरूर शेअर करा. धन्यवाद.